Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. बीड लोकसभेची निवडणूक जी आहे ती 4थ्या टप्प्यात पार पडलेली आहे। 13 मेला मतदान झालं, मात्र या मतदानानंतर जे आहे ते सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होला आणि एकंदरीत आपण बघू शकतो की या पोस्टमधून जे आहे ते दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला। या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र याच्यानंतर देखील मुंडेवाडी म्हणून गाव आहे आणि मुंडेवाडी गावामधून एक ठराव पारित करण्यात आला होता आणि त्या संदर्भात जे आहे तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। आणि या संदर्भात जे आहे ते बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जे आहे ते गावकऱ्यांसोबत एक शांततेची बैठक पार पडलेली आहे। जे बैठकीतील लोक आहेत ते आपल्यासोबत आहेत, गावकरी आहेत। काय सांगाल एकंदरीत सर, बैठक पार पडलेली आहे, काय एकंदरीत कसं काय घडलं होतं, नेमकी ठराव घेतला होता, नेमकी ठराव घेण्यामागचं कारण काय होतं आणि काय घडलं एकंदरीत SP साहेबांची देखील शांततेची बैठक पार पडलेली आहे। नांदूरला जी घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने सगळे लोक मंदिरामध्ये जमा झाले होते। तो ठराव वगैरे असा काही नव्हता, ते एक सप्त्याची मीटिंग होती। पुढच्या महिन्यात जूनमध्ये आमचा वार्षिक सप्ताह असते, त्या सप्त्याच्या अनुषंगाने आम्ही बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये गावातील एक जणांना सांगितलं की काल नांदूर घाटमध्ये अशी दंगल झाली, आपल्या समाजाच्या नेत्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली, त्याचा आपण निषेध करू आणि त्याचा निषेध करण्यासाठी तिथं दगडफेकी झाली। त्या दगडफेकीत काही नांदूर फाट्यावरचे लोक होते असा संशय होता आणि नांदूर फाट्यावरचे काही लोक असे म्हणालेत ही बाकीची लोक जर आता आपल्या नांदूर फाट्याला आली आपण त्यांचं बघून घेऊ। मग ती नंतर भांडण वाढण्यासाठी किंवा भांडण होण्यासाठी आपण जर नांदूर फाट्यावर गेलो तर भांडण वाढू शकतं, ते भांडण न होण्यासाठी आपण नांदूर फाट्याला जायचं नाही, त्यांच्या दुकानाला काही खरेदी करायची नाही असं एक बैठकीमध्ये ठरलं आणि ते एक जणांना अलाउशिंग केली। ह्याच्यापेक्षा बाकीचा काही त्याच्यामध्ये उद्देश नव्हता। आज बैठक पार पडलेली आहे। स्वतः पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी येऊन शांततेची बैठक घेतलेली आहे। बैठकीत नेमकी काय निर्णय झाला, एकंदरीत काय आवाहन केलेलं आहे? SP साहेबांना असं सांगितलं की कोणत्याही जातीला द्वेष जातीमध्ये मतभेद करायचे नाहीत, आपण सगळे एकच आहोत, कोणी कोणत्या जातीचा समाजाचा असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही। म्हणजे आमच्या मनामध्ये काही जो गावकऱ्याच्या मनामध्ये राग होता तो राग सगळा पूर्णपणे मिटला। SP साहेबांच्या बैठकीनंतर आम्ही सर्वजण गावातील 100-150 लोक सर्वजण नांदूर फाट्यावर गेलो। तिथं सगळ्यांनी एकत्रित चहा पाणी केलं। तिथं पण त्यांच्या समाजाचे पूर्ण लोक होते, येऊन पंचक्रोशी मधले सगळे लोक होते आणि त्या सगळ्या लोकांमध्ये असं ठरलं की कोणी वंजारा असेल, मराठा असेल, OBC असेल, मुस्लिम असेल, कोणालाही कोणी टार्गेट करायचं नाही, कोणालाही त्रास होईल असं कोणी वागायचं नाही। हेतून पाठीमागच्या जसे आपण 3 पिढ्या एकत्रित चाललो एकत्रित राहिलो आलो असंच हेतून पुढे चालायचं। नक्कीच बघू शकतो एक सर्व समाजाने गुन्हे गोविंदांना सांगितलेलं आहे। काय सांगाल बाबा, एकंदरीत तुमच्या पिढीमध्ये असं होतं का? तुम्ही देखील अनेक निवडणुका बघितल्या असतील, मात्र हा प्रसंग बघितलेला आहे का आणि काय घडलं एकंदरीत? पोलीस अधीक्षक स्वतः तुमच्या गावामध्ये आले आज? मी पोलीस पाटील तांदळी छोटी मी घेतला नाही, पण माझ्या माहिती फक्त एकच की गुन्ह्या गोविंदांना सगळं समाधान वागायला पाहिजे, कोणी कोणावर टीका नाही करायला पाहिजे, बारीक असला मोठ्यानं बारीक करायला नाही, थोडं शिस्तीत राहिलं म्हणजे पुढं, कारण पुढचे प्रकरण वाढवू शकत नाहीत। चांगल्या दोन्ही समाजाला चांगलं राहिलं तर काहीच होणार नाही, अडचण येणार नाही। नक्कीच बघू शकतो। काय सांगाल, एकंदरीत बैठक पार पडलेली आहे, लोकसभेची निवडणूक पार पडली, मात्र या वेळेच्या निवडणुकीमध्ये वेगळं पाहायला मिळालं चित्र, कारण काय सांगाल एकंदरीत आणि काय आव्हान असेल? कारण मुंडेवाडीतला एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होते, त्या संदर्भात स्वतः पोलीस अधीक्षक देखील आले होते, तुम्ही त्या बैठकीला होते? नाही, मी गावकरी त्या ठिकाणी बैठकीला होते, परंतु ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली ह्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आणि काही लोकांकडनं ह्या निवडणुकीमध्ये जातीवाद करण्याचा जो प्रयत्न करण्यात आला, विशेष करून शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून गावागावामध्ये आजही ते काय करतायत त्याचं एकदा तुम्ही माहिती घेऊन बघा की विशिष्ट समजा उघड सांगायचं झालं तर वंजारी समाजाचे बीड जिल्ह्यामध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना विशेष टार्गेट करून ते मतमोजणीमध्ये पण यांना आणू नका असं ते म्हणतायत। म्हणजे ह्याच्या मागचं कारण काय, त्यांना हा वातावरण इजवायचं नाही तर सतत पेटवत ठेवायचंय। परंतु सर्व मराठा समाजातली लोक, वंजारी समाजातील लोक हे आता चांगले सुज्ञान आहेत, त्यांना एक लक्षात येत आहे की ह्यांची थेरी काय चालली आहे, त्याच्यामुळे ते काही यांना आता खत पाणी घालणार नाहीत। त्याचबरोबर मला आदरणीय मनोज जरांगे यांना देखील एक आव्हान करायचंय की तुम्ही पण काही स्टेटमेंट देताना विचारपूर्वक दिले पाहिजेत। बघतो करतो अमुक दाखवू असं करू तसं करू, ह्यांनी सगळ्या समाजामध्ये जे छोटे समाज आहेत, मराठा समाज हा मोठा भाऊ आहे महाराष्ट्रात, खालचे जे समाज असतात मराठा समाजाच्या संख्येपेक्षा कमी असलेले ते एक अस्वस्थ राहतात ना ह्या सगळ्या गोष्टीमुळे, ह्याच्यातनं हे प्रकार उद्भवतात। त्यांचे अत्यंत म्हणजे वाद पेटण्यासारखे स्टेटमेंट होते ना मध्यंतरीच्या काही दिवसापूर्वी की एक गाव जरी तुमचं असेल तर बाजूचे गाव आमचे, एक जिल्हा तुमचा असेल तर बाजूचे जिल्हे आमचे। म्हणजे ह्याने काय होते माहितीये का, तुम्ही समजून घ्या, आज कुठल्याच OBC व्यक्तीला
मराठा समाजाच्या बद्दल द्वेष नाहीच आहे किंवा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे तर 100% भेटलं पाहिजे. आम्ही आजही सांगतो, कालही सांगितलं, उद्याही सांगितलं. परंतु ह्याच्या आडून काही लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जे काही करण्याचा प्रयत्न करतात आणि महाराष्ट्रामध्ये एवढं जे भयंकर घडवण्यात महाराष्ट्रात नाहीच आहे मुळात, तुम्ही समजून घ्या. ह्या माध्यमातून माझी ओबीसी समाजाला देखील आणि मराठा बांधवांना देखील एक विनंती आहे की राजकीय लोक त्यांच्या पोळ्या भाजून निघून जातील, परंतु एक सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस कोणावरती गुन्हे नोंदवतात त्यावेळेस त्या ठिकाणी भडकवणारा कोणच त्या ठिकाणी येत नाही. आणि आता जरांगे यांचं देखील जे आपण सगळे स्टेटमेंट आजपर्यंत ऐकलोय ते अत्यंत म्हणजे भडकाऊ आहेत ना. ठीक आहे, आरक्षणाचा विषय 100% आरक्षण झालं पाहिजे, भेटलं पाहिजे. आम्ही देखील ज्यावेळेस सुरुवातीला मनोज जरांगे यांचं आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस पूर्ण ओबीसी समाज, पूर्ण बलुतेदार समाज त्यांच्या मागणीला समर्थन देत होता. परंतु त्याच्यानंतर जे एकेरी उल्लेख करणं झालं, विशिष्ट जसं मनोज जरांगे यांच्यावरती मराठा समाजातील तरुणांचं प्रेम आहे तसं इतर जातीच्या नेत्यांवरती ज्यावेळेस मनोज जरांगे यांच्याकडनं आरेतुरेची भाषा आणि आरेतुरेचे स्टेटमेंट येत असतात त्यावेळेस त्या समाजाच्या भावना दुखावल्याच्या नंतर असे रिॲक्शन होणारच आहेत ना. तुम्ही एक समजून घ्या. आव्हान काय असणार आहे मात्र दोन्ही समाजामधून आव्हान काय असणार तुमचं? माझं विशेष करून सध्या समाज शांतच आहे तो, पण ह्या समाजाचे जे प्रमुख आहेत ह्यांनी हे शांतता बाळगली पाहिजे, ह्यांनी थोडं संयमाने घेतलं पाहिजे. तुम्ही अजूनही समजून घ्या. काय सांगाल, एकंदरीत गावामध्ये बैठक पार पडली, सप्ताहाची बैठक म्हणताय, मात्र त्याच्यामधून एक ठराव घेण्यात आला की कुठल्याही पद्धतीने दुकानावर जायचं नाही किंवा त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही. मी उल्लेख करणार नाही त्या गोष्टीचा, मात्र का घडलं असं आणि आज पोलीस अधीक्षक स्वतः गावात येऊन जे आहे ते बैठक घेतलेली आहे. कसं एकंदरीत सध्याचं वातावरण आहे गावामध्ये, तुम्ही गावकरी म्हणून काय सांगाल? मुळात तुम्ही लक्षात घ्या की हे सुरू होण्याला आज काल सुरू झालेलं नाही. जशी बीडची लोकसभा सुरू झाली तेव्हापासून याला ते प्रश्नाची मुळ आहे. तिथं बैठकीमध्ये तो विषय येण्याचं कारण हे होतं की इथे शेजारी गाव आहे बंदेवाडी नावाचं, तिथं निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी तिथंही अशीच बैठक झाली. तिथं शपथा वाहण्यात आल्या. इतर छोटे छोटे जे लोकांना लोकशाहीनं मार्गाने मतं करायची होती त्यांना दबावात आणून शपथ घ्यायला लावली. इथं शेजारी एक देवस्थान आहे माऊली महाराजांचं, तिथल्या शपथा घेण्यात आल्या आणि त्याच्यानंतरची ही प्रतिक्रिया होती. प्रतिक्रिया ही होती, आता सांगितलं चेअरमनने तसे त्या बाबतीत तसंच होतं की सप्ताहाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की तिकडे जाऊन अजून समाजामध्ये अशांतता पसरण्यापेक्षा आपण काय करूया तिकडे न गेलेलं बरं, हे त्या मार्गाने झालं होतं. परंतु लोकसभा लागली आणि समोरचे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे काहीच भांडवल नव्हतं निवडणुकीमध्ये, म्हणून त्यांनी त्या माध्यमातून जातीवादाचं पेरण्यात आलं आणि ती पूर्ण निवडणूक जातीवर नेली आणि त्याची ही सर्वसामान्य जनता फळं भोगते. आता त्यांना हे परत त्यांचं तेच चालू आहे अजूनही की त्या माध्यमातूनच ते पुढे सरकण्याचा विचार करतायत. त्यामुळे हे सगळं अशांतता पसरण्याचं कारण आहे. मुळात आजची परिस्थिती काय गावातली, एकंदरीत मुंडेवाडीमधली? मुंडेवाडी म्हणूनच नाही, या आसपासची सर्व गाव आहेत शांत आहेत, कोणीही कुठल्याही काही प्रकारच्या गोष्टी घडत नाहीत. परंतु हे जे आता आपण सगळ्यांचं ऐकलं ना त्या माध्यमातूनच चाललेलं आहे की मागच्या 4-5 दिवसापूर्वी एक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजाताईवर अत्यंत खालच्या भाषेमध्ये एका पुढाऱ्यानं पोस्ट केली आणि त्याला विचारण्याचे त्याच्यानंतर हे सगळं घडलेलं आहे वातावरण. बाकी समाज हा शांतच आहे, समाजामध्ये कुठलंही काही प्रकार नाहीये. मराठा असतील, वंजारी असतील, इतर छोटे छोटे मायक्रो ओबीसी असतील, हे सर्व एकत्रित राहत आहेत. परंतु हे उचकावण्याचं जे षडयंत्र सुरू गेले 1-2-3 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये ते थांबायला तयार नाही. काय पोलीस अधीक्षकांनी काय आवाहन केलं तुम्हाला गावामध्ये येऊन, एकंदरीत काय सांगितलं आणि त्या संदर्भात तुम्ही पुढे तुमची कशी वाटचाल असणार एकंदरीत? मी परत तुम्हाला ते सांगतोय की SP साहेबांनी आवाहनही केलं आणि सर्व गावकऱ्यांनी त्यांचा शब्दही मानलाय. शांतता नक्की राहणार आहे, शांततेमध्ये कुठलाही भंग होणार नाही. परंतु हे परत न होण्यासाठी या बीड जिल्ह्यातल्या प्रशासनानं, बीड जिल्ह्यातल्या प्रमुख पुढाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. त्याशिवाय हे वातावरण असं शांत होणार नाही. कुणीतरी स्टेटमेंट देणार, भडकवलं जाणार, हे थांबणं गरजेचं आहे. म्हणून आत्ताच अध्यक्षांनी जे सांगितलं ना की मराठा समाज हा आदरणीय जरांगेंना मानतोय, तर जरांगे त्यांनी मराठा समाजाला आव्हान केलं पाहिजे की आता महाराष्ट्रामध्ये शांतता आणली पाहिजे. हे त्या माध्यमातून गेलेल्या पाहिजे गोष्टी, तेव्हा हे कुठेतरी शांत राहील. नक्कीच बघू शकतो 2 समाजात वाद होणार नाही असं जे पोस्ट आहे ते पोस्ट व्हायरल झाले नाही पाहिजे, एकंदरीत गावकऱ्यांची मागणी आहे. अगोदर त्यांनी केलं मग आमच्याकडून सुरुवात झाली असं देखील या ठिकाणी म्हणण्यात येते. मात्र असं जरी असलं तरी सर्व समाज जे आहे ते गाव खेड्यातला समाज जे आहे ते गुन्हा गोविंदाने नांदतोय, एका विचाराने नांदतोय. हीच वाटचाल पुढे राहिली पाहिजे. आणखी आपल्यासोबत गावकरी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय घडलं होतं नेमके एकंदरीत गावामध्ये, पोस्ट व्हायरल झाली, तरुणाकडून पोस्ट व्हायरल केली, तुमचं एकंदरीत कसं असणार, एकंदरीत गाव आव्हान असणार आहे, काय घडलं होतं नेमके? नांदूर घाटला जो प्रकार घडला त्या प्रकारामुळं त्या जे वाड्यातोड्या आहेत मुंडेवाडी, नारेवाडी,
शेजारी जे गाव आहेत तोच प्रकार नांदूर फाट्यावर घडू नये म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये शब्द वगैरे काय खाल्ले नाहीत. इथे तर भांडणं झाली, ती भांडणं परत इथं होऊ नयेत, त्या लोकांनी आम्हाला इथं त्रास देऊ नये. आणि नांदूर फाट्यावरच्या आसपास जी गाव आहेत मराठा समाजाची, त्या गावची लोक त्या भांडणामध्ये गेली होती. तिथं जाऊन भांडणं करू शकतात, पण आम्ही नांदूर फाट्यावर आम्हाला भांडणं करू शकतात आमच्यासोबत, म्हणून आम्ही तिथं जायचं टाळलं. नक्कीच बघू शकतोय की कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून ही संपूर्ण जे आहे ते घेण्यात आलेली बैठक होती. मात्र यातून कुठल्याही पद्धतीचं कोणाच्या भावना दुखायच्या नव्हत्या किंवा शपथ घेण्यात आलेली नाही असं देखील या गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे. मी सध्या मुंडेवाडीमध्ये आहे, संपूर्ण गावकरी होते, एकंदरीत आपल्यासोबत त्यांनी बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही असंच आम्ही या ठिकाणी वागणार आहोत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वतः गावामध्ये येऊन शांततेची बैठक घेतली. बैठकीमधून जे आहे ते संपूर्ण समाजाला जे आहे ते शांततेचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन ओमकार शेंबडेसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, मुंडेवाडी, बीड.